नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात क्या न्यूज. आणि क्या न्यूजच्या या खास सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मुळात पर्यावरण टास्क फोर्सची महाराष्ट्र सरकारतर्फे निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारजी या तिघांनी मिळून महाराष्ट्र पर्यावरण टास्क फोर्सची निर्मिती केली. त्यामध्ये मुख्य भूमिका जर पाहायला गेलं तर पाशा पटेल यांनी जे पर्यावरणाविषयीचे बांबू लागवड ही पर्यावरणासाठी किती महत्त्वाची आहे याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना याबाबत कानमंत्र दिला आणि त्याच्यावर पर्यावरण टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली. तर पर्यावरण टास्क फोर्समध्ये अजून एक व्यक्तिमत्व, खूप मोठे व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत. तर त्यांचं नाव आहे मनरेगाचे महासंचालक नंदकुमारजी. स्वागत आहे आपलं क्या न्यूजमध्ये. थँक्यू साहेब. आम्हाला एक जाणून घ्यायचं आहे की पर्यावरण टास्क फोर्सची ही निर्मिती करण्यात आली, ह्या मागचा मूळ उद्देश तर आम्हाला माहीत आहे, पण यामागे आपण काय सांगू शकता, काय सांगाल? जसे की आपण सांगितलं त्याप्रमाणे बांबूबद्दल भारत सरकारने मागील 2 वर्षामध्ये 2 मोठे धोरणात्मक बदल केलेले आहेत. तर एक तर माननीय पंतप्रधान यांनी भाषणात सांगितलं की बांस एक घास आहे. ते म्हणतात क्षणी इतर झाडांना जे वन कायदे लागतात, वन संरक्षण कायदे, तो बांबूला लागू होत नाही आणि त्यामुळे वन विभागाचं परवानगी वगैरेची गरज राहत नाही. हा एक बदल आहे. दुसरा, बांबू लागवड केली तर त्याला बाजार, तर ते बाजाराची उपलब्धता आणि पर्यावरणाची काळजी दोन्ही एकाच वेळी करण्यासाठी बायोमास जे धोरण होता, तर त्यामध्ये आधीच गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की सर्व थर्मल पॉवर प्लांट, बॉयलर लावणारे जेवढे उद्योगधंदे त्या सगळ्यांनी बायोमास वापरावे, पण त्यामध्ये बांबूला पण बायोमास म्हणता येईल असं नव्हतं. तर ते 2 मे 2023 रोजी बायोमासची पण पॉलिसी आली. माननीय मुख्यमंत्री महोदयांना जेव्हा पाशा पटेलजी भेटले तर मला एप्रिल महिन्यामध्ये मला फोन आला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा की पाशा पटेलजी तुम्हाला येऊन भेटणार आहे आणि तुम्ही ते सगळे बांबूचे मुद्दे समजून घ्या आणि मनरेगामध्ये आपण जोराने काम करायचं असेल तर काय करता येईल यावर एक वर्क प्लॅन बनवा. आणि सुरुवातीला त्यांनी सांगितलं की सातारा जिल्हा आणि पाशा पटेलजींचं लातूर जिल्हा इथे मोठ्या प्रमाणावर कामाला सुरुवात करा. तर तशी आम्ही एक कमिटी तयार केली. त्यावेळी पर्यावरण विभाग सोबतीला नव्हता, तर पर्यावरण विभाग 3-4-5 महिन्यानंतर सोबतीला आला आणि तेव्हा आपण म्हणता त्याप्रमाणे पर्यावरणाशी निगडीत एक समिती टास्क फोर्स तयार केली. त्यामध्ये 6 मंत्री महोदय आहेत, 6 विभाग सचिव आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ती समिती आहे आणि खूपच पॉवरफुल समिती आहे. आणि त्याचे सदस्य सचिव पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे साहेब आहेत. आणि एवढे मोठ्या संख्येने अधिकारी आणि मंत्री असल्यावर त्या मिटिंगा होण्यामध्ये गती येणार नाही असे लक्षात आलं. तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मिटिंग घेतली आणि त्यानंतर तिथे हे ठरलं की एक कार्यकारी समिती तयार करूया. तर ती कार्यकारी समिती तयार करण्यात आली. त्याचे प्रमुख आहेत माननीय पाशा पटेलजी आणि 2 सह-अध्यक्ष आहेत त्याला. तर त्यामध्ये एक मी आहे, नंदकुमार, मिशन महासंचालक मनरेगा मिशन, आणि पर्यावरण सचिव श्री प्रवीण दराडे आहेत. ती समिती पुन्हा भेटून मिटिंगा घेऊन सध्या जोमाने काम करत आहेत. आणि यावर्षी वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये 1 लाख हेक्टेअरमध्ये बांबू लागवडीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. ते कॉम्पिटिशनच्या पद्धतीने केले जाईल. जी माझी वसुंधरा जी स्पर्धा या राज्यात मागील 4 वर्षापासून चालू आहे, असेच एक अजून स्पर्धा ज्यामध्ये बांबू लागवड आणि हरित आच्छादन वाढवण्याबद्दल भारत सरकारचे एक धोरण आहे. 20% खाजगी जमिनीवर पण हरित आच्छादन असायला पाहिजे. आणि मनरेगाचं धोरण करणारे, मनरेगाची अंमलबजावणी करणारे आमचे मंत्रालय आहेत, ग्रामीण विकास मंत्रालय, त्यांनी हे ठरवलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींना धरून बांबू प्लस इतर झाडे जे हरित आच्छादन वाढवण्यामध्ये मदत करतील, तर त्या सर्व झाडांना आणि हरित आच्छादनाला धरून एक नियोजन चालू आहे. बांबूचंच पुढील 3 वर्षामध्ये
5.25 लाख हेक्टर या राज्यात लागवड करायचे ठरलेले आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय सतत विचारत राहतात. मी पण कुठे मंत्रालयात गेलो, भेट झाली तर ते म्हणतात, अरे बांबू लागवड बरोबर सुरू आहे ना. तर अशा पद्धतीने हे कार्यक्रम सुरू आहे. मुळात हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जसं आपण आता शेवटी म्हटलात की मुख्यमंत्री स्वतः याचा फॉलोअप घेत आहेत, कारण की ते पर्यावरण मंत्री म्हणून पण आहेत. तर मुळात साहेब मला एक सांगा, मनरेगा कायद्याअंतर्गत संपूर्ण भारतामध्ये योजना राबवल्या जातात, पण महाराष्ट्रात खास करून म्हटलं तर शेतकऱ्यांसाठी 7 लाख रुपयाची सबसिडी दिली जाते. हे असं कसं घडलं, म्हणजे काय नेमकं कसं घडलं 7 लाख रुपये सबसिडी दिली जाते? महाराष्ट्र शासन मध्ये या विषयावर खूप आधीपासून काम सुरू आहे. फक्त त्याला तेवढं जोर लावला गेला नव्हता. तर त्यामुळे प्रत्येक हेक्टर मागे किती पैसे देणार, तर तो फळबाग लागवडीचा जो मुख्य कार्यक्रम आहे त्याचंच रूपांतर किंवा विस्तारीकरण करून वृक्ष लागवड आणि फळबाग लागवड असे 2018 पासूनचा शासन निर्णय आहे. आणि नंतर मी जॉईन झाल्यानंतर फुल शेती ते आधी अनुदाय नव्हतं, तर ते पण अनुदाय केले. तर आता 3 प्रकारचे लागवड होत आहेत, वृक्ष लागवड, फळबाग लागवड आणि फुल शेती, आणि यामध्ये बांबूचा समावेश आहे. तर सगळे मिळून एक 300-350 प्रजातीचे लागवडची परवानगी आहे. तर त्याचे सामाजिक वनीकरण विभाग मार्फत एक प्रस्ताव दिला गेला आणि 12 एप्रिल 2018 रोजी शासन निर्णय काढून शासनाने त्याला मान्यता दिली. तर त्यामध्ये बरेचसे पिकं होते, त्यापैकी एक बांबू पण आहेत. आणि त्याचं 100 रोपं लावायचं असेल, 100 रोपांची लागवड करायची असेल तर शेतकऱ्यांच्या शेतात आणि बांधावर वैयक्तिक जमिनीवर करायचं असेल तर काय काय काम करावे लागतील. तर त्यामध्ये लागवड पूर्वतयारी असे परिभाषित केला गेला आणि त्याचे 3 भाग केले गेले. तर एक तर जमीनचं तयारी करणे, दुसरा प्रत्येक रोपं लावण्यासाठी खड्डे खोदणे, तर 0.6 मीटर 0.6 मीटर 0.6 मीटर असे खड्डे खोदणे आणि त्यांना रोपांना कुंपण देणे जेणेकरून जनावर वगैरे खाऊ नये. तर अशा पद्धतीचं लागवड पूर्वतयारी होती. आणि त्या 100 रोपांमागे एक 57-57 दिवस मनुष्य दिवस लागणार असं हे केलं गेलं, अंदाजपत्रक तयार केलं गेलं. मग पहिल्या वर्षी काय काय करणार, तर रोपं विकत घेणार आणि रोपांची लागवड करणार आणि माती खत मिश्रणाने खड्डे भरणार, नांग्या भरणे, मरडीचे 10% खते देणे, निंदणी, पीक संरक्षण, पाणी देणे, इतर संकीर्ण असे सगळे मिळून 43.5 मनुष्य दिवस काम पहिल्या वर्षी होता. आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या वर्षी वेगवेगळे काम मिळून 36 मनुष्य दिवस आणि तिसऱ्या वर्षी 35 मनुष्य दिवस असे 100 रोपांमागे लागवड पूर्व तयारीसह आणि वर्ष 1, 2, 3 या सगळ्याचं बेरीज करून 172 मनुष्य दिवसचे काम लागणार असे अंदाजपत्रक पाठवण्यात आला सामाजिक वनीकरण विभागामार्फत आणि त्याला रोहयो विभागाने मंजुरी दिली. तर त्यावेळी 203 रुपये प्रति हे मजुरीचा दर होता. तर 172 मनुष्य दिवस गुणिले 203 असे करून जेवढा पैसा येईल आणि त्यावर हे सगळे मटेरियल खत पाणी वगैरेचे जे कॉस्ट आहे आणि रोपांचे कॉस्ट हे सगळे जोडले तर प्रत्येक रोपामागे 507 रुपये तेव्हा 2018 मध्ये असे कॅल्क्युलेट केला गेला. आणि भारत सरकारने 2016 मध्ये एक सर्क्युलर काढला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे जे झाड आहेत वेगवेगळे आणि बांबूसह 3 मीटर बाय 3 मीटरवर लावावे. तर एका हेक्टरमध्ये 3 मीटर बाय 3 मीटरवर लावायचे झालं तर 1111 एवढे रोपं लावता येतात. तर 507 गुणिले 1111 एवढे 2000
2018मध्ये पैसे अनुदेय होता एका हेक्टर मागे, आणि यावर्षी आता तर वर्ष अजून बदलून गेलं आहे. मागच्या वर्षी जेव्हा 2023मध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली तर तेव्हा मजुरीचा दर 203 वरून वाढून 273 वर गेला होता, आणि त्यामुळे प्रत्येक रोपाचं खर्च आणि बाकीचे मटेरियल कॉस्ट आम्ही काही वाढवले नाही, फक्त मजुरीचा दर वाढवला. तो काहीतरी 527 वगैरे जे काही आलं त्याने 6,95,000 एका हेक्टरचं येते, म्हणजे तो 7 लाख जवळपास. अशा पद्धतीने हे 7 लाखावर आहे. तर हे सगळे विभागाचं तज्ञ विभागद्वारे एस्टिमेट तयार केला गेला, त्यामधून इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि आता दर अजून वाढलेला आहे, तर त्याप्रमाणे ते मनुष्य दिवस जेवढे आहे आणि त्याचं मजुरीचा दर आहे त्याप्रमाणे ते वाढत जाते. मुळात बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांच्यावर खर्चाचा जास्त दबाव पडू नये यासाठी आपण या सर्व उपाययोजना केल्यात. खरंच वाखाणण्याजोगं आहे आपलं हे काम. मुळात साहेब, ह्या लागवडीसाठी, बांबू लागवडीसाठी कशा प्रकारचं पर्यावरण गरजेचं असतं? कुठे कुठेही बांबू आपण लागवड करू शकतो? महाराष्ट्राच्या कुठल्या कुठल्या पट्ट्यात ह्या बांबू लागवडीसाठी शेतकरी हा पुढाकार घेऊ शकतो? भारत देशामध्ये बरेच प्रजातीचे बांबू आहेत. म्हणजे आपण बांबू म्हणतो, पण बांबूंचे पण बरेच प्रजाती आहेत. त्यापैकी जसे महाराष्ट्रात बोलायचं झालं तर सिंधुदुर्ग आणि पुण्याचा जो मुर्शी वगैरे भाग आहे तिथे मानगा फार येतो. पण कटांग एक व्हरायटी आहे ज्याला खूप काटे असतात, त्यामुळे त्याचं हार्वेस्टिंग फार अवघड असते. पण खूप सुघड छान दिसणारे बांबू आहेत, बल्कोवा, बरेचसे डेंड्रस कल्मस वगैरे, जे फर्निचर वगैरे बनवण्यासाठी खूप कामाचे असतात. तर हे वेगवेगळे व्हेरायटी आहेत. त्या सर्व व्हेरायटी वेगवेगळे प्रकारचं वातावरण, मातीचे प्रकार, पाण्याची उपलब्धता त्यामध्ये अधिक उत्पादकता देणारे आहेत. अर्थात सिंचन केले तर कुठलाही बांबू खूप छान उत्पादकता देते, पण सिंचनाची व्यवस्था करता येत नसेल, माती बरोबर नसेल, तर योग्य माती योग्य सिंचन असेल तर बल्कोवा लावा वगैरे वगैरे. पण तिथे मातीचं थर कमी जाडीचं असेल, पाण्याची कमतरता असेल, तर तिथे कटांग वगैरे लावता येतात. आणि खूप पाऊस पडतो ज्या भागात, तर तिथे कटांग न लावता मानगच लावायला पाहिजेत. असे महाराष्ट्राचा कोणताही भाग आणि कोणत्याही प्रकारची माती, कोणतंही हवामान, ज्याला एग्रो क्लायमॅटिक रिजन म्हणतो, तो कुठेही लावता येणार आहे. फक्त तो बांबूच्या प्रजाती वेगवेगळी राहणार आहे, एवढंच आहे. साहेब, या तांत्रिक गोष्टी ज्या आपण सांगितल्यात हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी मनरेगातर्फे किंवा असं काही कॅम्पेन राबवलं गेलं आहे का की जेणेकरून शेतकऱ्यांना याची जनजागृती होईल आणि आपल्या ज्या शेतीच्या ठिकाणी मला हे पर्यावरणपूरक आहे का, त्यावेळेलाच मी इकडे हा प्रकारचा बांबू इथे लावीन, हे मला पूरक आहे का लावीन, असं अभियान कुठे राबवलं गेलं आहे का की शेतकऱ्यांना या गोष्टी माहीत आहेत का? अजूनपर्यंत असे खूप अभियान काही राबवले गेले नाहीत. एक बांबू मिशन सुरू आहे, 5-7 वर्षापासून सुरू आहे, आणि त्या लोकांनी काम केलेलं आहे. पण तो 5-7 वर्षामध्ये 10,000-15,000 हेक्टर लावलेले आहे. आता आपण 3 वर्षामध्ये 5.25 लाख हेक्टर लावण्याची चर्चा करतो. त्यामुळे आता पूर्ण स्केल फार वेगळं राहणार आहे. आणि तेव्हा मार्केट उपलब्ध नव्हता, त्यामुळे काही शेतकरी लावत असतील, त्यांना काही बरोबर अडचणी पण असतील. आता मार्केट उपलब्ध, वैचारिक पातळीवर उपलब्ध आहे. आता आपण कुठल्याही जिल्ह्यामध्ये जेव्हा आम्ही सांगणार की तुम्ही बांबू लावा, तर त्यांचं जमिनीचे प्रत पाहणार, त्यांच्याकडे पडणारा पाऊस पाहणार, त्या जमिनीला पाण्याची उपलब्धता नसेल तर उपलब्ध करून देण्याबद्दल पण मनरेगामध्ये व्यवस्था आहे. कारण की हर खेत को पाणी ही पण संकल्पना आम्ही राबवतो आहोत, हे भारत सरकार पण म्हणत आहे. तर त्यामुळे, आणि पाऊस महाराष्ट्राच्या काय 3-4 तालुके सोडले जिथे 200-250 mm पाऊस पडतो, बाकीचे सर्व ठिकाणी 500 mm पेक्षा जास्त पाऊस पडतो. आणि त्यामुळे
कॅच द रेन वेन इट फॉल्स वेर इट फॉल्स, जे जलयुग शिवार आपण राबवलं, तर त्याला भारत सरकारने वेगळ्या शब्दांत सांगितलं की कोणताही पाण्याचा थेंब वाहून जाऊ न देता तुम्ही थांबवा, तर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला पाणी उपलब्ध होऊ शकेल, त्याच्यासह बांबू, तर प्रत्येकाला सिंचित बांबू लावता येईल अशी व्यवस्था आम्ही करतो आहे. आणि त्या सगळ्या गोष्टीसाठी मनरेगाचा पैसा उपलब्ध होणार आहे. तर पर्यावरणाला पूरक सिंचन, पर्यावरणाला पूरक बांबू आणि शेतकऱ्याच्या खिसेला पूरक असे उत्पन्न. तर आपण 7 लाख हेक्टरीबद्दल बोललो, जे 3 वर्षामध्ये शेतकऱ्यांना दिले जाईल, पण चौथ्या वर्षापासून त्यांना जर योग्य पद्धतीने शेती काम केलं तर एकरी 1 लाख रुपये दरवर्षी 40-50 वर्ष त्यांना त्याचं उत्पादकता मिळणार आहे. तर त्या सगळ्या गोष्टींची आम्ही तयारी करतोय. तर सिंचनाची व्यवस्था, कोणत्या प्रकारची माती, कोणत्या प्रकारचा पाऊस, हे सगळे पाहून आम्ही प्रजाती कोणती लावायची आणि मग त्या प्रजातीचं जेव्हा हार्वेस्टिंग करणार तर त्याचं ग्रेडिंग अँड सॉर्टिंग करणार. त्यामध्ये जे सरळ आणि जाडे बांबू असतील त्याला व्हॅल्यू ॲडिशनसाठी पाठवणार आणि त्याला रेट पण खूप छान मिळणार आहे. जे वाकडे तिकडे असे बांबू असतील आणि पालापाचोळासह, तर त्याचं आम्ही चिप्स तयार करून ते बायोमाससाठी किंवा चारकोल तयार करण्यासाठी किंवा एथेनॉल तयार करण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी पाठवणार आहोत. या सगळ्या गोष्टींच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. आणि वन विभागाने माननीय विकास खारगे साहेबांनी त्या दिवशी मीटिंगमध्ये माहिती दिली की 2 वर्षाचे डिप्लोमा कोर्स पण सुरू केले गेलेले आहेत बांबू मिशनच्या माध्यमातून. तर या प्रकारे प्रशिक्षित मनुष्यबळ पण उपलब्ध होत आहेत. पण त्या काळात बायोमासची पॉलिसी नव्हती आणि त्यामुळे त्या गोष्टीची पण त्यामध्ये समावेश केले गेलेला आहे की नाही, त्याचा अभ्यास करून आम्ही एक खूप छान ट्रेनिंग मॉड्यूल तयार करणार आहोत. त्यामध्ये 3ही 4ही 5ही गोष्टीची काळजी घेतली जाईल की मातीचा प्रकार, पाण्याची उपलब्धतामध्ये कोणत्या प्रजातीचे बांबू लावावं हे शेतकऱ्यांना सांगितलं जाईल. त्याचे मॉड्यूल तयार होईल आणि बांबू लावल्यानंतर मग त्याची सिल्व्हिकल्चरल प्रॅक्टिसेस काय असावी, किती पाणी टाकावं, केव्हा टाकावं, केव्हा टाकू नये आणि खत वगैरे केव्हा टाकावे, जेणेकरून उत्पादकता मिळेल. उत्पादकता मिळाल्यानंतर किती बांबू काढायचे, तर 1/3 बांबू काढायचा असतो 3 वर्षानंतर. तेवढे काढल्याने अजून फार मोठ्या प्रमाणावर सूट येतात. तर पर्यावरणाच्या दृष्टीने ते सगळीकडे हिरवेगार राहणारच, पण 2/3 बांबू नेहमी राहणार आहे आणि तो हरित आच्छादन राहीलच. पण 1/3 जे बांबू काढले जाईल त्याच्यातून त्या शेतकऱ्याला पैसा मिळणार आहे आणि तो पैसा मिळणार म्हणून 2/3 नेहमी तो सांभाळून ठेवणार आहे. त्यामुळे हरित आच्छादन केव्हाही संपणार नाही, कारण आणि त्याच्याकडे पैशाची कमतरता होणार नाही म्हणून पण सांभाळले जाईल. बरेच वेळा काय की वृक्ष लागवड केली जाते आणि मग ते सांभाळायला पैसे उपलब्ध नाही की ते मरडीचं प्रमाण होतं, तर ते काही होणार नाही आणि शेतकरी पण श्रीमंत होईल. तर अजून एक कॉन्सेप्ट जलशक्ती मंत्रालयाने भारत सरकारचे सांगितलेले की पर्यावरणाची काळजी घेता घेता आर्थिक स्थितीची पण काळजी घ्यायची आणि समता, गरिबी पण दूर करायचे. हे 3E कॉन्सेप्ट त्यामध्ये मांडले गेलेले आहेत: इकॉलॉजी, इकॉनॉमी आणि इक्विटी. तर आता 1 एकर भूधारक असलेले व्यक्ती फार श्रीमंत नाहीत, पण 1 एकरमध्ये बांबू लागवड केली त्यांनी आणि आम्ही त्यांना सिंचनाची व्यवस्था दिली, तर तो पर्यावरणाला पूरक असे बांबू लागवड करणार, पर्यावरणाला पूरक असे पावसाचा थेंब थांबून तो सिंचन करणार आणि वर्षाला चांगली शेती केली तर 1 लाख रुपये आणि नाही चांगले करायला जमले तर 50,000 रुपये एकराचे कमवेल. पण तर त्यामुळे गरीब माणूस श्रीमंत पण होईल, आर्थिक स्थिती त्यांची सुधारेल. तर महाराष्ट्राची एकूण एक स्टेट GDP मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे हे बांबू लागवड केल्याने. पण हरित आच्छादन पण वाढणार आहे आणि गरिबी पण दूर होणार आहे. या सगळ्या गोष्टी एकाच वेळी होणार आहे. असे खूप सर्व बाजूने फायद्याचे आहे अशी ही योजना आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय याकडे खूप लक्ष घालून आहेत. नंदकुमार साहेब, सर्वप्रथम आपलं खूप खूप धन्यवाद
कारण की शेतकरी म्हटलं म्हणजे जगाचा पोशिंदा असतो आणि हा शेतकरी वाचला तरच आपण सर्व वाचू. आणि त्यासाठी त्यासोबत पर्यावरणासाठी आपण जे काम करत आहात ते खरंच आपल्याला हॅट्स ऑफ आहे. आणि क्या न्यूजतर्फे खरंच आपलं आम्ही अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो. आपण एवढी मोठी टीम बाकी सर्व कामं करून ह्या पण गोष्टीकडे आपण लक्ष देऊन शेतकऱ्याला कसं श्रीमंत बनवायचं आहे, की जेणेकरून शेतकऱ्यांसोबत जे आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे त्यावर कसं आळा घालता येईल. खरंच आपलं खूप मनापासून धन्यवाद आणि आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. आपलं पण आभार, कारण की ही माहिती फार मोठ्या प्रमाणावर अजून पसरलेली नाही. तुम्ही पहिला चॅनल आहात जे याचं रेकॉर्डिंग करत आहात. आणि पर्यावरणाला पूरक असं विकास, पर्यावरणाला पूरक असे गरिबी दूर करणे, ही जी संकल्पना मांडली गेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी, ते प्रत्यक्षात उतरवणारा आपलं राज्य आहे. तर ती माहिती जेवढे झपाट्याने पसरवता येईल आणि जेवढे लवकर सर्व लोकांपर्यंत पोहोचवता येईल यामध्ये आपण सगळ्यांनी काम करायला पाहिजे आणि त्यामध्ये आपली मदत मिळत आहे. निश्चित. तर मित्रांनो, आपण पाहिलात येणारा जो काळ आहे हा मनुष्य जातीसाठी खूप भयानक असणार आहे. कारण की जर पृथ्वी वाचली तर मनुष्य जात वाचेल. कारण ज्याप्रमाणे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय दिवसेंदिवस, त्याच्याकडे पाहता महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे त्याने पर्यावरण टास्क फोर्सची निर्मिती केली. आणि पर्यावरणाच्या ह्या टास्क फोर्समध्ये मोठे मोठे व्यक्तिमत्व, अनुभवी व्यक्तिमत्व यामध्ये आणले. आणि त्या माध्यमातून ज्या प्रकारे हे काम चाललेलं आहे ते खरंच खूप मोठी गोष्ट आहे. क्या न्यूजच्या मार्फत भारताच्या प्रत्येक नागरिकाला मी खरंच विनंती करू इच्छितो की यांच्या या कार्याला आपलाही सहभाग असणं गरजेचं आहे. जिथे समजा डिझेल जातो, दगडी कोळसा आपण जातो, त्याचं पर्यायी साधन पण बाजारामध्ये अवेलेबल आहे, त्याचाही वापर आपण करावा. कार्बन डायऑक्साईड किती कमी होईल या गोष्टींकडे आपण गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि भारत सरकारचं मनरेगा मिशन असेल किंवा महाराष्ट्राचं पर्यावरण टास्क फोर्स असेल, त्यांना आपण प्रत्येकजण निश्चितच त्यांना सहयोग करणं ही काळाची गरज आहे. धन्यवाद.